आता हा पुढील तपासाचा विषय आहे। त्या तपासामध्ये सध्यापर्यंत जे आरोपीकडून आपल्याला माहिती मिळाली आहे त्याची वादावादी खूप सारी सुरू होती। त्याचे सांगण्यानुसार की महिला जी आहे ते त्याला सांगत होती की मुलाला मी सोडून देणार आहे, मी तुमचे बरोबर जाऊन राहणार आहे, असे प्रकारचा वादावादी सुरू होती। परंतु महिलाला मारल्यानंतर एक मुलगा जो झोपेतून उठला होता त्यांनी ते पाहिला होता, म्हणून त्यांनी त्याला मारला। आणि ज्यावेळी त्यांनी एका मुलाला मारला त्यावेळी त्याच्या डोक्यात हे प्रश्न आला की त्यांनी दुसऱ्या मुलाचा सुद्धा हत्या त्यांनी केली पाहिजे, अशा प्रकारे त्यांनी हे कांड केलं आहे। आरोपी जे आहे जसं सांगितलं तो अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा या ठिकाणचा मूल रहिवासी आहे, परंतु मागचे 5-6 वर्षापासून एक खाजगी ड्रायव्हर म्हणून रांजणगाव MIDCचे जवळ एका ठिकाणी राहत होता आणि विशेष दुसरा काही बॅकग्राऊंड नाही आहे त्याचा। सर, तो फरार काळात कुठं होता आणि नेमकं कुठलं त्याला कसं आठवतं? तो त्याच्या सतत कामात होता, नगर जिल्ह्यात किंवा पुण्यात असा तो आपले कामात, कारण त्यांना असा कधी वाटला नाही की तो निर्जन स्थळ असल्यामुळे त्या रस्त्याचे आजूबाजू कुठे CCTV नाही किंवा त्या ठिकाणी काही बस्ती नाही आहे, म्हणून त्यांना अजिबात हे होता की तो डिटेक्ट केला जाणार नाही आहे, म्हणून तो निवांत फिरत होता। आणि पेट्रोल कुठून आणलं होतं? एका पेट्रोल पंप जे आहे रस्त्यावर त्याच नगर रोडने एक पेट्रोल पंप आहे, त्या ठिकाणून त्यांनी ते पेट्रोल आणला, त्यासाठी आम्ही चौकशी केलेली आहे। त्याच्यात गुन्हा काही दाखल होणार नाही सर? त्या पेट्रोल पंपच्या चालकावर काही गुन्हा दाखल होणार नाही? त्यासाठी त्यांनी एक बॉटल एक केनमध्ये पेट्रोल घेतला आहे त्याच्याकडून। आता त्यासाठी तो त्यावेळी कोणत्या कारणावरून पेट्रोल दिला जाते, एक जे काही नियमाप्रमाणे आहे त्याचा तपास केला जाईल। नाही, यामध्ये त्यांनी माहिताला स्ट्रँग्युलेट करून मग नंतर एक दगड त्याचे डोक्यात मारला, असे प्रकारचा हे घटना घडली। हे नातेवाईक आहे, जसं सांगितलं की तो त्याचा एक दाजी आहे, दूरचे रिश्त्यामधून नात्यामधून तो एक दाजी आहे त्याचा। हा महिलाची एक चुलत बहीण जे आहे त्याच्या धीर आहे हा जे आरोपी आहे, म्हणून तो त्याचे वादविवाद मिटवण्यासाठी जात होता। आरोपीचा फॅमिली बॅकग्राऊंड काय सर? तो मॅरिड आहे? तो मॅरिड आहे, त्याची